हाय हॅलो नमस्कार. मी माधुरी फॅशन डिझाईन तुमचे स्वागत आहे. तर मी आज नवरीच्या ब्लाऊजवर अरीवर्क काढलेले आहे. तो ब्लाऊज दुसरीनं शिवला आहे, मी शिवलेली नाही, पण सिंपल होता आणि तिला तो ब्लाऊज आवडला नाही तर मी शिवली आहे. पण जास्त तिनं प्राईज नाही म्हटलं, कारण की ती आपल्या घरची नॉर्मल आहे आणि म्हटलं थोडंसंच मला हातावर काहीतरी वर्क काढून द्या. तर मला दुसरी डिझाईन सुचली होती, पण असं मधातच वाटलं की नाही, तिला सिंपल एक छोटंसं काहीतरी पाहिजे होतं, म्हणजे फुल टाईप असं फ्लावर टाईप. तर मी फ्लावर काढली आणि मधामध्ये नवरा नवरीचे नाव लिहायचे होते मला. तर मी तुम्हाला दाखवते कसे काढले ते आता सध्या मी फर्स्ट आता सुरुवात स्टार्टिंग आहे माझी, तर थोडंसं चुकू शकते, पण मी काढण्याचा प्रयत्न करत आहे अरीवर्क. याच्या आधी पण 2 ब्लाऊज काढली आणि हा तिसरा ब्लाऊज आहे, नवरीचा ब्लाऊज आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. हा मी काढले त्या मुलीच्या जसा हा सिंपल ब्लाऊज आहे. हा तर थोडंफार पप आहे याला आणि मागे येऊन असा वर्क, मागे पण गळा आहे या ब्लाऊजला. असं बोटनेकचा गळा आहे याला, पण तेवढंही काही खास वाटत नाही आहे तिला नवरीच्या मनाने. जसं नवरीच्या लुकमध्ये थोडंसं स्पेशल असते ना, त्यामुळे तिनं म्हटलं मला थोडंसं काहीतरी काढून द्या. तिला माहीत नव्हतं आधी मी वर्क वगैरे काढते म्हणून. सामूहिक विवाह आहे त्यांच्या, त्या विवाहामध्ये त्यांचं लग्न आहे. तर मी हा असा काढले छानसं माझ्या मुलीसोबत. छान दिसते आणि मला आयडिया सुचली वेळेवरच, तर मी चला म्हटलं आपण इथे राऊंड काढायचं आणि इथे एका नवरा आणि नवरा नवरीची नावं टाकायची. आणि म्हणजे मुलीकडला आहे, तर मुलीच्या आधी नाव टाकली, एसवर नाव आहे आणि इथं छोटंसं मुलाचं नाव टाकणार आहे. पण मुलाचं नाव मला माहीत नाही, त्यामुळे मी ही जागा थोडीशी रिकामी ठेवली आहे. त्याच्यामध्ये मुलाचं नाव येऊन जाईल आणि हे स्टोन टाकली, कारण की 200मध्ये म्हटलं तर ते 200च मला रुपये प्राईस देणार आहे. त्यामुळे मी थोडंसं लुक तिला आणून देत आहे ब्लाऊजला छानसं असं. आणि खाली ही लटकन टाकली बनवून. खूप वेळ लागतो याला काढायला, पण अरीवर्क कसे माझी स्टार्टिंग आहे. आणि मधात हे छोटं स्टोन टाकली. छान वाटते की नाही तर मला नाही माहीत, पण मला आवडली डिझाईन. सिंपल अशी शोर छान अशी दिसणारी, आणि त्यात सिंपलमध्ये त्या मुलीचे नाव पण आले आहेत, त्यामुळे मला आवडली. आणि ब्लाऊजला पण छान लुक येईल आणि थोडंसं अट्रॅक्शनमध्ये छान दिसेल. आणि इथं पण लिहिली आहे नाव. अजून ही ग्लू सुकायचीच आहे, वाळायची आहे, त्यामुळे थोडंसं असं वाटत आहे, पण छान दिसते. याचे हे लटकन छोटे मोठे असे, म्हणजे किती लटकन आहेत हे, 4 5 6 7 लटकन दोन्ही बाजूला झाले आहेत. अरीवर्क साठी माझ्याकडे आधी यायचे, पण मला वाटत होते येते की नाही येते की नाही येत, पण मी यूट्यूबवरून शिकली आहे थोडंफार बनवायला. आता माझ्या बुटीकमध्ये 2-3 ब्लाऊज टांगले आहेत, कारण की दुसरे कस्टमरचे नेऊन बनवून टाकली आहे. पण मी आता सध्या घरी आहे, घरीच अरीवर्कचं काम करत असते. बुटीकमध्ये नाही परवडत करायला, कारण की आपले कपडे पण असतात. आणि ह्या खाली मला नाही का आधीपासून अरीवर्क करायची आवड होती, पण मी तेवढी काही लक्ष दिलं नाही. आणि याची प्राईस खूप देतात नाही, आणि आपल्याला कसं कोणी देतात, कोणी एवढ्यामध्येच तेवढ्यामध्येच नाही. त्याला खरंच सामानाला जेवढा वेळ खर्च लागत नाही, पण तेवढी मेहनत घ्यावी लागते. आणि मेहनतीलाच पैसा पण घ्यावा लागतो, कारण की मेहनत एवढी लागते. छोट्याशा एवढ्याशा कामासाठी मला 2 तास लागले आहेत. आणि 2 तासामध्ये हे 2च फ्लावर कोणाला वाटणार नाही, पण खरंच 2 तासला पण जास्त लागू शकतात. पण मी माझ्या मुलींना काढू लागला, त्यामुळे हा फ्लावर छोटासा छान तिच्याच आयडिया आहेत, मला आवडलं. तिचे आयडिया छान काढत असते, की असं मम्मी तसं मम्मी म्हणून. तर मी हा व्हिडिओ म्हणून म्हटलं काढावा थोडासा, आणि तुम्हाला विचारून पाहते कसं दिसलं, कसं वाटते तुम्हाला. मला तर आवडलं. आणि थोडाफार व्यवस्थित नाही झाला असेल, कारण की माझी सुरुवात आहे. हळूहळू माझी सुरुवात चांगली होईल, आणि सवय लागण्यामुळे पण फिनिशिंग येईल असं मला वाटते. जसं कपड्यामध्ये हळूहळू आपल्या फिनिशिंग येतो तसं. तर चला, तर मग आपण समोर भेटूया. धन्यवाद.